पुढच्या भागामध्ये आता पुढचं ऍप्लिकेशन जे आहे हे एक महत्त्वाचं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये जो आहे रोल्स थिअरम म्हणतात याला. प्रत्येकाचं प्रोनाउन्सिएशन कदाचित वेगळं असेल, पण जसं क्रीम रोल म्हणतो का नाही तशातला रोल म्हणायचा याला. रोल्स थिअरम किंवा रोल्स लेमा. थिअरम आणि लेमा हा सेम प्रकार आहे. आणि आणखीन एक मॅथमॅटिशियनचं नाव आहे ते म्हणजे लॅग्रांज मीन व्हॅल्यू थिअरम. या दोघांना मिळून ते ऍप्लिकेशन तयार झालेलं आहे. म्हणजे रोल्स थिअरमचे काही सम्स असतील आणि LMVT असं शॉर्टमध्ये याला म्हणतात, लॅग्रांज मीन व्हॅल्यू थिअरम. ठीक आहे. तर हे आता डिटेलमध्ये बघण्याआधी आपल्याला जे फंक्शन्स आपल्याला झालेले आहेत त्या फंक्शन्स बद्दल थोडंसं आणखीन एकदा मागे वळून बघूया त्या फंक्शन्सकडे. कुठल्या वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपल्याला झालेले आहेत. आता हे एक फंक्शन, पहिलं फंक्शन दाखवलेलं आहे मी तिथं, y=5. यालाच काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट फंक्शन. मी याची व्हॅल्यू जर बदलली इथं, हा कॉन्स्टंट आहे, त्याला नुसतं पाय जरी म्हणलं y=π, हे एक मिळणार आहे आपल्याला, हे देखील कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे. y=e, तर e ला देखील एक व्हॅल्यू असते. आता बघितले आपण 2 पॉईंट समथिंग. ही जी व्हॅल्यू आहे ती e ची व्हॅल्यू आहे, हे कॉन्स्टंटच आहे. कॉन्स्टंट फंक्शन बद्दल बोलायचं झालं, y=6 म्हणा, हे सगळे कॉन्स्टंट फंक्शन आहे. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय, थोडक्यात इथं काहीतरी नंबर लिहित जातोय मी, त्याला म्हणून कॉन्स्टंट म्हणतात. ठीक आहे. तर हा कॉन्स्टंटचा भाग लक्षात आलेला असेल असं समजतोय. परत याच्याकडे घेऊया. y=x ज्यावेळेस मी म्हणतो y=x, तर कशी येणार आहे लाईन, ती अशी लाईन असते ज्या लाईनचा स्लोप हा 45 डिग्री असतो. स्लोप याचा x जर 2 आहे, y देखील 2 आहे या पॉइंटला, म्हणून हा जो आहे तो y=x आहे. समजा मी y याला मायनस चिन्ह दिलं तर काय मिळणार आहे, y=-x, हे या पद्धतीचं फंक्शन येणार आहे. मग हे घेतोय कशासाठी मी, अचानक का सांगतोय मी तुम्हाला, तर आता दोन गोष्टी आपल्याला नाही का, आता तुम्ही बघितलेलं आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ, तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे की कंटिन्युटी म्हणजे काय, आणि आता डिफरन्शिएबिलिटी म्हणून पण झालेलं आहे. मग एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे का डिफरन्शिएबल आहे हे कसं ठरवणार. आता पहिल्या फंक्शनकडे परत एकदा जातो मी इथं. हा कॉन्स्टंट फंक्शन आहे, हे कुठे तुटल्यासारखं दिसतंय का आपल्याला, कुठंच तुटल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज कंटिन्युअस हे लक्षात ठेवायचं. आणि नुसतं बघितल्या डिफरन्शिएबल आहे हे कसं सांगायचं, त्या फंक्शनवर आपल्याला प्रत्येक ठिकाणी टँजंट काढता आलं पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ अ टँजंट. प्रत्येक ठिकाणी या, आता हे सरळच आहे, मग याचा या लाईनचा स्लोप मिळतो आपल्याला तिथं, 0 हा त्याचा स्लोप आहे. त्यामुळे हे फंक्शन डिफरन्शिएबल असते. तर कॉन्स्टंट फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे, कंटिन्युअस पण आहे. हे जे फंक्शन आहे हे कंटिन्युअस आहे का, सगळीकडे कंटिन्युअस, कुठं तुटल्यासारखं दिसत नाही, ते कंटिन्युअस फंक्शन आहे. आणि डिफरन्शिएबल आहे का हे फंक्शन, तर प्रत्येक ठिकाणी हे स्मूथ म्हणजे असा कुठला भाग नाही की जिथे आपल्याला स्लोप काढता येत नाही. ही लाईन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्लोप काढू शकतो आपण. त्यामुळे हे देखील फंक्शन डिफरन्शिएबल आहे. यालाच दुसरं नाव होतं आयडेंटिटी फंक्शन. तिसरं y=x² म्हटल्यानंतर या पद्धतीचा पॅराबोला मिळतो आपल्याला. आता हा कंटिन्युअस आहे का, तर हा देखील कंटिन्युअस आहे, कुठं काही तुटायची शक्यता नाही, तर तुटलेलं देखील नाही कुठंच, तर हा कंटिन्युअस फंक्शन आहे. बरं हा डिफरन्शिएबल आहे का, तर बघा हे स्मूथ आहे, कुठंच त्याला नाही का असं नाही की तिथं टँजंट टाकता येत नाही असं कुठंच. आता इथं देखील हा इथं स्मूथ आहे, व्यवस्थित आहे, इथं देखील एखादा टँजंट टाकता येतो आपल्याला. त्यामुळं बघा की हे फंक्शन सुद्धा कसं आहे, डिफरन्शिएबल पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. आता y=x³ ज्यावेळेस म्हणतो मी, x³ ला काय केलेलं आहे, हे सगळीकडे कंटिन्युअस आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण एखादी टँजंट टाकू शकतो, इथं देखील टँजंट टाकू शकतो, म्हणून हे सुद्धा डिफरन्शिएबल आहे. अर्थातच आता सगळ्याला कंबाईन करून लिहिलेलं मी, हे असलं बघा जरा विचित्र फंक्शन घेतलं मी. याच्यात कोण आहे, x⁴ + x³ + x² + x+1, याला आपण पॉलिनॉमियल फंक्शन म्हणतो. या पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये असं सगळं जरी लिहिलं असलं तरी हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की हे कंटिन्युअस टाईपचं फंक्शन आहे. पॉलिनॉमियल फंक्शन देखील काय असतं, कंटिन्युअस असतं. आणि ते डिफरन्शिएबल आहे का, तर डिफरन्शिएबल आहे. प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं काय करू शकतो, टँजंट टाकू शकतो, प्रत्येक ठिकाणी टँजंट टाकू शकतो. हे स्मूथ आहे, एकदम गुळगुळीत प्रकारचं आहे, कुठंच नाही का त्याला टोकदारपणा नाही आहे. ते ज्यामुळं जेवढं स्मूथ असेल फंक्शन तेवढं ते डिफरन्शिएबल असणार आहे, हे लक्षात घ्या. तर याच्या पुढचा फंक्शन हा log x आहे बरं का. log x ला ln x असं पण म्हणतात. तर log x हे फंक्शन बघा, हे फंक्शन सुद्धा कंटिन्युअस आहे, कुठंच तुटलेलं नाही आहे. आणि हे देखील प्रत्येक ठिकाणी आपण याला टँजंट टाकू शकतो, म्हणजे हे देखील स्मूथ कर्व आहे हा,
त्यामुळे हा देखील डिफरन्शिएबल फंक्शन आहे. तर मला आता याच्याबद्दल सांगा, ई रेस टू एक्स हे फंक्शन आहे. ई रेस टू एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह काढतो आपण, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळतो आपल्याला. त्यामुळे ई रेस टू एक्स देखील कसं आहे हे तुम्हाला दिसतच आहे की कंटिन्युअस आहे, हे कुठे तुटलेलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी आपण त्याला टँजंट टाकू शकतो, म्हणजे हे डिफरन्शिएबल पण आहे. आता त्याच्या पुढचा फंक्शन आहे साइन एक्स फंक्शन. साइन एक्स फंक्शन असल्यामुळे हा बघा साइन एक्स कसे 0तून जात असतो साइन एक्स फंक्शन. ह्या सगळ्या व्हॅल्यूज, आता हे तुम्हाला वाटत असेल -1 -2 काय आहे, खरं तर हे रेडियन मध्ये किमतीच असतात. तर बघा आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी मी मुद्दामून हे सगळं पाय आणि π/2 मध्ये मांडलेलं आहे. साइन ऑफ π/2 किती असतो, 1 असतो आणि साइन ऑफ पाय 0 असतो. तर हे साइन एक्सचा ग्राफ आहे. साइन एक्सच्या ग्राफ नंतर मी कॉस एक्सचा ग्राफ दाखवतो. कॉस एक्स कसा असणार, आता साइन एक्स आणि कॉस एक्सच्या ग्राफ मध्ये बघा फरक. साइन एक्सचा जो असतो तो या 0 मधून जातो, कारण साइन ऑफ 0 0 आहे. पण कॉस ऑफ 0 हा काय असतो, 1 असतो. कॉस ऑफ 0 हा 1 असल्यामुळे तो 1 मधून जातोय. हा कॉस एक्सचा ग्राफ आहे. बरं, सांगायचा मुद्दा राहिलाच की तर कॉस एक्स हे देखील कंटिन्युअस आहे आणि प्रत्येक ठिकाणी इथे टँजंट टाकू शकतो, म्हणून प्रत्येक ठिकाणी ते देखील डिफरन्शिएबल आहे. आता जाऊया टॅन एक्स कडे. टॅन एक्स च्या बाबतीत काय होतंय बघा, π/2 साठी टॅन एक्सला आपल्याला किंमत मिळत नाही तिथं, तो इन्फिनिटी असल्यासारखा असतो तिथं, आणि -3/2 ला देखील हा इन्फिनिटी असतो. पण हा टॅन एक्सचा जो भाग आहे, टॅन एक्स हा कुठं कंटिन्युअस आहे, मग मी पॉझिटिव्ह मध्ये दाखवतो. π/2 आणि 3π/2 या दोन पॉइंटला नाही का टॅनची व्हॅल्यू मिळत नाही, म्हणून या दोन ठिकाणी तो डिसकंटिन्युअस आहे. तर इथं π/2 ला देखील टॅन एक्स इन्फिनिटी आहे आणि 3π/2 ला देखील इन्फिनिटी आहे. त्यामुळे π/2 आणि 3π/2 पुढं 5π/2 ला देखील, 7π/2 ला देखील, अशा सगळ्या व्हॅल्यूसाठी कसा आहे तो डिसकंटिन्युअस आहे. आणि मग कंटिन्युअस कुठे आहे तो, उरलेल्या इंटरवल मध्ये, म्हणजे -π/2 to π/2 मध्ये व्यवस्थित दिसतो आपल्याला ग्राफ हा. तर तिथं कंटिन्युअस आहे, तर तिथं प्रत्येक ठिकाणी आपण टँजंट टाकू शकतोय त्याला. म्हणून टॅन एक्स हा त्याच्या डोमेन मध्ये, म्हणजे -π/2 to π/2 एवढ्यामध्ये तो डिफरन्शिएबल पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. हा आहे कोसेक एक्सचा ग्राफ. साइन π/2 1 असेल तर कोसेक π/2 पण 1. पण जिथं जिथं साइन हा 0 आहे तिथं तिथं कोसेक हा इन्फिनिटी आहे. इथं साइन 0 कोसेक इन्फिनिटी, इथं साइन 0 कोसेक इन्फिनिटी. कोसेक हा साइन जसा वागतो त्याच्या प्रकारे त्याचं बिहेवियर ठरतं. तशाच पद्धतीने कॉस वरून आपण सेकचा अभ्यास करू शकतो. हा बघा कॉस, जिथं जिथं कॉस हा 0 आला, इथं 0 आला की 1/cos म्हणजे सेक असतो, आणि 1/0 म्हणजेच काय, इन्फिनिटी. त्या ठिकाणी सेक काय आलेला आहे, इन्फिनिटी. हा जो आहे तो सेकचा ग्राफ आहे. मग सेकच्या बाबतीत पण सांगता येतं की सेकचा ग्राफ आहे तो या ठिकाणी डिसकंटिन्युअस आहे. π/2 ला, 3π/2 ला हे डिसकंटिन्युअस आहे. समजून घ्या, तुम्हाला ग्राफ्स काय पेपरमध्ये काढायचे नाहीत, पण प्रत्येक फंक्शनचं चित्र कसं असतं ते जर तुम्हाला माहित असेल तर बरेच मोठे मोठे प्रॉब्लेम्स तुम्ही सहजतेनं सोडवू शकता. आणि हा कॉट म्हणजेच काय, कॉस अपॉन साइन. त्याला साइनचा वापर करू आपण थोडासा. साइन इथं 0 असतो आणि साइन जिथं 0 असतो तिथं 1/cos अपॉन साइन, अर्थात साइन डिनॉमिनेटरला आहे. साइन जिथं डिनॉमिनेटरला 0 आला तिथं तो कॉट काय गेला, इन्फिनिटी. इथं साइन पाय 0 असतो त्यामुळे कॉट इन्फिनिटी. 2π 0 म्हणून कॉट इन्फिनिटी. या पद्धतीने कॉटची रचना असणार आहे. आता जरा वेगळ्या पद्धतीचा फंक्शन हा जो आहे हा मॉड एक्स आहे. आता मॉड एक्स म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स. मग मला सांगा, नुसतं ग्राफ कडे बघून सांगा की तो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे का. आता याला इथं हा 0 ला बघा, बघू इथं आपण टँजंट टाकू शकतो का, या 0 ला टँजंट टाकू शकतो का, तर इथं 0 ला आपण टँजंट टाकू शकत नाही. जर ती कर्व एकदम अशी गोलाकार असली असती, म्हणजे मगासारखी जी होती, आता एक्स ची कर्व बघा, एक्स ची कर्व कशी आहे, अशी छानपैकी कर्व आहे. या कर्वला आपण या 0 ला टँजंट टाकू शकतो. पण याच वेळेस जर तुम्ही मॉड एक्स ची जर कर्व बघितली तर या मॉड एक्सच्या कर्वला या 0 ला आपण इथं टोकदार पण आहे, त्यामुळे इथं टँजंट टाकू शकत नाही. म्हणून इथं ती कर्व स्मूथ नाही, आणि स्मूथ नाही याचाच अर्थ ते डिफरन्शिएबल नाही, बरं का. कंटिन्युअस तर आहे, कुठं काय तुटल्यासारखं दिसत नाही, म्हणजे डेफिनेटली कंटिन्युअस आहे. फक्त ती स्मूथ नसल्यामुळे इथं काय असणार आहे, ते डिफरन्शिएबल नाही. या फंक्शनचं नाव काय आहे, हे डिफरन्शिएबल आहे का किंवा हे कंटिन्युअस आहे का. अहो इथे दिसतेच की हे इथं गेल्यानंतर तुटून मग इकडून सुरुवात झाली याची, हे त्यामुळे कंटिन्युअस नाही. हा स्टेप फंक्शन याला म्हणतात, किंवा याचं दुसरं नाव, खरं नाव आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन.
किंवा GIF शॉर्ट मध्ये असं देखील म्हणतात. तर हा 1 आणि 2 च्या मधली कुठलीही व्हॅल्यू जर घेतली 1.5 तर 1.5 मधला इंटिजरचा पार्ट काय असतो 1. त्यामुळे 1.5 साठी इंटिजर किती आलेलं आहे 1. 1.8 साठी इंटिजर भाग किती आहे 1. 1.9 साठी इंटिजर भाग किती आहे 1. 1.1 साठी इंटिजर भाग किती आहे 1. म्हणून या पद्धतीनं हा ग्राफ झालेला आहे. आणि हा 0.1 जर असेल तर 0.1 0.5 हे x ची व्हॅल्यू असेल तर त्याच्यातला इंटिजर पार्ट 0 असतो, म्हणून इथं y0 घेतलेला आहे. ठीक आहे. तर मला सांगा आता एखादा जर ग्राफ कंटिन्युअस नसेल तर ही कर्वच येणार नाही पहिली गोष्ट, मग स्मूथ असण्याचा प्रश्नच नाही. ही कर्व तयार झाली का नाही तयार झाली कर्व, ही असं तुटक तुटकपणा याच्यामध्ये. मग आता हा समजा हे टोक घेतलं, या टोकाला आपण टँजंट टाकू शकतो का मित्रांनो? आपण या एखाद्या याच्या टोकाला या पॉइंटला टँजंट टाकू शकत नाही. इथं याच्या पॉइंटला टँजंट टाकू शकत नाही, कुठंच टँजंट टाकू शकत नाही. म्हणून हे जे ग्राफ आहे एक सर्वसाधारणपणे लक्षात घ्या की जर ग्राफ कंटिन्युअस नसेल तर कंटिन्युअस नसलेलं कुठलंही फंक्शन डिफरन्शिएबल असणारच नाही. इफ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस इट इज डेफिनेटली नॉट डिफरन्शिएबल. ठीक आहे. आता स्टेप फंक्शन सारखंच आणखीन एक फंक्शन डिस्कस केलं होतं, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. जसा हा इंटिजर पार्ट असतो त्याचा फ्रॅक्शनल पार्ट इथं आहे, तर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनचा ग्राफ हा असा दिसतो. आता तुम्हाला ग्राफ वरून देखील समजतंय इझिली की हे कंटिन्युअस नाही. हे 11वीच्या तुमच्या सिलेबस मध्ये आहे बरं का, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन हे झालेलं आहे आपल्याला. तुम्ही बघा आणखीन एकदा वाटलं सर, हा असा ग्राफ दाखवलेला आहे आपण याच्यामध्ये. हा जो आहे हा ग्राफ कंटिन्युअस नाही, आणि कंटिन्युअस नसेल तर डेफिनेटली हा डिफरन्शिएबल पण नसणार आहे. अँड वन मोर फंक्शन, हा रेसिप्रोकल फंक्शन 1/x ज्यावेळेस आपण घेतो, मग मला सांगा 1/x डिफरन्शिएबल किंवा कंटिन्युअस आहे का? तर तुम्ही झिरोला याची पोझिशन बघितली या ग्राफची, 1/x चा काय असतो, हा खरं तर याला रेक्टँग्युलर हायपरबोला असं म्हणतात बरं का. तर या झिरोला हा x ची व्हॅल्यू 0 जर इथे टाकली की 1/0 आला y. 1/0 आला म्हणजे इन्फिनिटी गेला. तर हा झिरोला कंटिन्युअस नाही बरं का, त्यामुळे हा झिरोला डिफरन्शिएबल नाही. पण बाकी सगळ्या ठिकाणी तो कसा आहे कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे. उरले झिरो सोडून बाकी सगळ्या ठिकाणी कसं आहे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. म्हणून मी आपण प्रत्येक ठिकाणी इथं देखील बघा ही कर्व स्मूथ आहे इथं टँजंट टाकू शकतो, ही कर्व स्मूथ आहे इथं टँजंट टाकू शकतो. म्हणून आपण 1/x ला काय म्हणलेलं आहे, इट इज डिफरन्शिएबल व्हेन x इज नॉट इक्वल टू 0. प्रत्येकालाच आता कंटिन्युअस म्हणजे काय आणि डिफरन्शिएबल म्हणजे काय हा प्रकार बऱ्यापैकी कळालेला असेल की एनी रियल व्हॅल्यूड डिफरन्शिएबल फंक्शन, कसलं फंक्शन आहे तर ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे, दॅट इक्वल व्हॅल्यूज ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑन इट मस्ट हॅव ॲटलिस्ट वन स्टेशनरी पॉइंट. स्टेशनरी पॉइंट याचा अर्थ काय, त्या ठिकाणी काढलेला टँजंटचा स्लोप हा 0 असतो. त्या पॉइंट जवळ काढलेला टँजंट म्हणजे आडवी टँजंट येते त्या पॉइंटला. वन स्टेशनरी पॉइंट समवेअर इन बिटवीन देम, दॅट इज अ पॉइंट वेअर द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय स्लोप ऑफ द टँजंट असणार आहे तो, आणि तो कसा असणार आहे 0. जर स्लोप 0 असेल म्हणजेच लाईन कशी असणार आहे आडवी असणार आहे लाईन. आता हे नुसतं स्टेटमेंट झालं. हे ते रोल आहेत, मिशेल रोल फ्रेंच मॅथमॅटिशियन. आता बघा हे त्याचं स्टेटमेंट आहे, हे जरा स्टेटमेंट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागणार आहे बरं का आपल्याला. आता y इज इक्वल टू f(x) हे काहीतरी फंक्शन दिलेलं आहे, ते फंक्शन कसं असलं पाहिजे, बेसिकली ते कसं असलं पाहिजे कंटिन्युअस. कारण की तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, जर ते कंटिन्युअस असेल तरच ते डिफरन्शिएबल आहे का नाही हे चेक करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. जर ते कंटिन्युअस नसेल, जर तुटलेलं असेल तर तिथं आपल्याला टँजंट काढताच येणार नाही, त्यामुळे डिफरन्शिएबल म्हणायचा प्रश्न येणारच नाही. आणि कंटिन्युअस कुठं असला पाहिजे, याला म्हणतात क्लोज्ड इंटरव्हल. क्लोज्ड इंटरव्हल म्हणजे काय, ए आणि बी च्या व्हॅल्यूला धरून, ए आणि बी च्या व्हॅल्यू सकट, म्हणजे ए ला पण तो कंटिन्युअस आणि बी ला पण कंटिन्युअस आहे. आणि डिफरन्शिएबल काय, डिफरन्शिएबल द सेम फंक्शन इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑन ओपन इंटरव्हल ए अँड बी. म्हणजे ए आणि बी च्या व्हॅल्यूज मी इथं धरत नाही आहे. ए इट इज नॉट इक्वल, म्हणजे ज्यावेळेस आपण ओपन ब्रॅकेट देतो हा ए त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नसतो, हा बी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नसतो. कारण की समजा ए टू बी असं फंक्शन दाखवलेलं, मग ते फंक्शनचा ग्राफ होता बघा, तसं नुसतं या ए साठी आपण नाही का तिथं टँजंट टाकू शकत नाही, ही टँजंट टाकू शकत नाही, किंवा या बी साठी आपण टँजंट टाकू शकत नाही.
त्यामुळं हे फार महत्वाचं स्टेटमेंट आहे की डिफरन्शिएबल ज्यावेळेस म्हणता त्यावेळेस त्याला काय ठेवायचा, ओपन ठेवायचा, आणि कंटिन्युअस म्हणता त्यावेळेस क्लोज्ड. आता हे लक्षात ठेवायला, सी क्लोज्ड, कंटिन्युअस क्लोज्ड, हे लक्षात ठेवा. कंटिन्युअस असेल तर क्लोज्ड इंटरवल, डिफरन्शिएबल असेल तर आपोआपच ओपन इंटरवल करायचं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आणि तिसरी त्याची कंडिशन काय ते रोलची, तर तो काय म्हणतो, तर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी त्या ठिकाणी कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. जर हा भाग एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम असेल तर मला डेफिनेटली एक नंबर असा मिळणार आहे सी, जो त्या इंटरवल ए बी मध्ये असणार आहे. त्या ठिकाणी एफ डॅश ऑफ सी हा किती येणार आहे, 0 येणार आहे. त्या ग्राफला जो टँजंट आहे तो कसा येणार आहे, आडवा येणार आहे, आणि त्याचा स्लोप मग कसा येणार आहे, 0 येणार आहे. तर जॉमेट्रिक इंटरप्रिटेशन बघा त्याचं, हे दाखवलेलं आहे, दोन फंक्शन दाखवलेले, इथे एक फंक्शन दाखवलेलं आहे बिटवीन ए टू बी. कंटिन्युअस आहे का, आहे कंटिन्युअस, आणि प्रत्येक ठिकाणी त्याला टँजंट टाकू शकतो आपण, म्हणजेच त्याला काय डिफरन्शिएबल पण आहे, आणि तो डिफरन्शिएबल पण आहे. मग आता काय पुढची कंडिशन काय, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. हे लक्षात घ्या प्रत्येक जण, हा ए आहे इथला, हा ए आहे, आडवं अंतर ए असतं, उभं अंतर हे एफ ऑफ ए असतं. हा इथं माझा एफ ऑफ ए मिळाला, हे उभं अंतर एफ ऑफ ए झालं. तसंच इथं देखील हा एफ ऑफ बी असणार आहे, हे उभं अंतर कसं आहे, बी आहे. आता हे अंतर जर सेम असेल, हा जर एफ ऑफ ए हे एवढं अंतर आणि हा एफ ऑफ बी हे एवढं अंतर जर सेम असेल, हे दोन्ही सेम असेल, तर त्यांचं म्हणणं काय बघा, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम असेल तर एक तरी पॉइंट बघा, एक तरी पॉइंट सी असा मिळतोय आपल्याला, बघा मिळतोय ना, सी इथं मिळतोय आपल्याला, दाखवलेला पण इथं सी असा मिळालेला आहे, जिथं टाकलेला टँजंट, जिथं टाकलेला टँजंटचा स्लोप म्हणजेच एफ डॅश ऑफ सी, एफ डॅश ऑफ सी कसा असणार आहे, 0 असणार आहे. एफ डॅश ऑफ सी काय आहे, आपल्याला 0 मिळतोय आपल्याला, हे त्याचा अर्थ झाला. इथं देखील बघा, हा ए आणि बी दाखवलेला आहे आणि हा सी आहे, तर सी आपल्याला असा मिळालेला आहे, जिथं काय मिळालेलं, तो आपल्याला इथं टाकलेला टँजंट काय मिळतो आपल्याला, एफ डॅश ऑफ सी काय मिळतोय, 0 मिळतोय. तर मी इथं एक फंक्शन मांडतो, क्यूब मायनस एक्स घेतो समजा, हा एक्स क्यूब मायनस एक्सचा ग्राफ आहे, हे आहे फंक्शन. आता हा ग्राफ इथं बघा, बघू इथं टच करतोय, हा इथं -1ला, आणि हा ग्राफ कुठे टच करतोय, इथं +1ला. तर मी ए ची आणि बी ची व्हॅल्यू काय करतोय, ए ची व्हॅल्यू 1 घेतोय, हा पॉइंट ए इथं आलेला आहे 1, बर, आणि बी ची व्हॅल्यू घेतोय -1, बी ची व्हॅल्यू घेतोय -1. मग आता बघा बघू, ए जर मी 1 घेतला आणि बी जर मी -1 घेतला, तर जे मिळणार आहे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी आहे, एफ ऑफ ए काय मिळालं आहे मला, 0, एफ ऑफ बी काय मिळालेलं आहे, 0. तर मग आता रोलचे कंडिशन काय काय बघा, रोलची कंडिशन काय सांगितलं त्यांनी, एक तर हा जो काय ग्राफ आहे तो कंटिन्युअस असला पाहिजे, कंटिन्युअस आहे का, कंटिन्युअस दिसतोय. मग ए ला एफ ऑफ ए काय आलाय, 0, आणि बी ला एफ ऑफ बी काय आलाय, 0, म्हणजे तो कसा आहे, कंटिन्युअस आहे, हा कंटिन्युअस आहे ग्राफ, प्लस हा डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएबल का म्हणतोय मी, कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्याला टँजंट मिळतंय, असं कुठंच नाही होत की तिथं टँजंट मिळत नाही. ठीक आहे. तर यापुढे जाऊन मग असं जर असेल तर रोल काय म्हणतोय आपल्याला, म्हणजे त्या ठिकाणी कमीत कमी एक पॉइंट जर असा मिळतो जिथं आपल्याला एफ डॅश ऑफ सी, आता इथं तुम्हाला दिसत आहे एफ डॅश ऑफ सी किती मिळाला, 0.08, म्हणजे इथं हा बरोबर आडवा मिळणार आहे आपल्याला, एफ डॅश ऑफ सी हा आपल्याला 0 मिळणार आहे. इथं मिळेल बरं का, मी थोडंसं आणखीन नीट त्याला केलं तर हा इथं एफ डॅश ऑफ सी काय असतो, 0. त्यामुळं इथं असलेला असे सी एक्झिस्ट होतात जिथं एफ डॅश ऑफ सी काय मिळतो आपल्याला, 0 मिळतो. असा कमीत कमी एक तर पॉइंट मिळेल असं त्याचं म्हणणं आहे. इथं आपल्याला एक नसून 2 पॉइंट मिळालेले. इथं देखील तुम्हाला दिसत आहे की आता एफ डॅश ऑफ सी बघा बऱ्यापैकी तो 0च्या जवळचा आलेला आहे, एफ डॅश ऑफ सी 0.01. त्यामुळे इथं ती टँजंट काय मिळते आपल्याला, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल मिळते, म्हणजे एफ डॅश ऑफ सी काय मिळतोय, 0. त्याचं म्हणणं तेच आहे की हा जो एफ ऑफ एक्स आहे त्याच्यामध्ये तो कंटिन्युअस असला पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे तर तो डिफरन्शिएबल असला पाहिजे, तो डिफरन्शिएबल असणार आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की जिथं एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी असं जर होत असेल, म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी असे ए आणि बी आहेत की जिथं एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी कसे आहेत, इक्वल आहेत, तर तिथं डेफिनेटली एक सी असा मिळणार आहे जिथं
त्या सी साठी ज्यावेळेस मी त्या ग्राफला टँजंट टाकेन त्याचा स्लोप काय येणार आहे? 0 येणार आहे. तर हे जरा रोल्स थेरमचं स्टेटमेंट. आता याच्यावरचे सम्स आपण पुढच्या वेळेस डिटेलमध्ये डिस्कस करूयात.